मित्रांनो, KG बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला असाच सपोर्ट करा. आज आपण आपल्या चॅनलवर मुलाखत घेणार आहोत. आपल्याला दिसतोय हुबालवाडीकरांचा मोन्या. तर आज त्याचा सगळा संपूर्ण मुलाखत घेऊया आणि जाणून घेऊया कुठलं कुठलं फायनल केलेलं, काय काय त्यानं बक्षीस घेतलेली. या दादा नमस्कार. नमस्ते. मोन्या गावाचं नाव करतोय तुमच्या, आहे ना? काय सांग, चला कुठून घेतलेला आपण मोन्या? मोन्या विटा निवृत्तीने घेतलेला. निवृत्तीतून घेतलेला का? काय वय होतं त्याचं दादा? 6 महिने. एकीकडे 5-6 महिन्याचा. 5-6 महिन्याचा होता. त्याचा पण होय, त्याचा पण झाल्यावर का? काय सांग, चला काय बघितलेलं तुम्ही त्यात? काय नव्हतं, वासरू पोरांना हातासाठी पळायला ठेवतं. हा, मग पळायला अंड्यावर परत फेरबेर टाकायला पळायला लागलं चांगलं. म्हणजे असंच आणलेलं काय? कोरोना होता त्यामुळे पोराने आपलं 10वी शाळा बिळा काही नव्हती, त्याच्यात आणलं होतं. कोरोना काळात आणलेलं. आता दादा सगळी आता कोरोना काळात बैल विकत होती ती, इथं माणसाला विचारत नव्हतं आणि तुम्ही वासरू आणलं. काय सांगायचं म्हणजे नाद तुमचा भरपूर जुना दिसतोय. नाद होता पहिल्यापासून, घरात पहिली बैल होती आवताची, ते नाद होत त्यामुळे काही नव्हतं. आणि पोराने आम्ही आपलं ते मोटर दांता गाड्यात चालू होतं. परत पोरं ते शाळेत झाल्या बंद झाल्यामुळे वासरू घेतली. मग ते पोराने आपलं सांभाळायचं त्याला चांगलं भरायला पाहिजे आणि त्याला तालीम बिलीम देऊन आपलं मोकळं फिरवायचं, ते चांगलं पळायला लागलं. मग बंदीत तुम्ही वासरू घेतलं आणि त्याच्या एवढा खर्च केला. काय सांगायचं म्हणजे एवढा खर्च करायचा, वासरू घ्यायचा, आता तुम्ही घेतलेलं आणि पळायची गॅरंटी पण नसती. मग एवढ्या पण गॅरंटी नसती पळायची किंवा काय नसतं तरी त्याला घेतो, सांभाळ करतो. काय पुढं असं वाटतं का ही पळ आपल्याला? नाही, पोरांचं जे होतं पळायचं 14,000चं खोंड आहे. 14,000चं काही लय रक्कम वगैरे काही नव्हते त्यावेळी. म्हणजे कमी पैशातच घेतलंय. म्हणजे कमी पैशात घेऊन मग त्याची तयारी कशी केली तुम्ही? असं फेरबेर टाकाय मोकळं पळवायचं, असं चाकरून न्यायचं, सोडायचं बारका असताना. पाय झोपलं नव्हतं 5 महिन्यात. 7 महिने झाल्या परत बंच्या काळात गावात जत्रेचा अड्डा घेतला होता, त्यात पळायला चांगलं 1 नंबर केला आदर वास. मग तिथनं परत चालूच झालं. त्यावेळेस ते किती महिन्याच होतं? 7 महिन्यात होते. 7 महिन्याच असतानाच. मग तिथनं तुमच्या गावच्या यात्रेच्याच मैदानात आपलं त्यावेळेस पायरा कोणासोबत केलेला? ते इस्लामपूरचे आमचे मुंडे म्हणून आहे, त्यांचा बैल होता राणा, त्यांच्या संग तेवढ्या आदतच होता. मग तिथनं पुढं परत वासराचं कसं नियोजन तुम्ही केलं? कसं तिथनं पुढं परत वासरू पळायला लागलं. वाळव्यात नंबर केला, शिरसगाव मध्ये 1 नंबर केला दुसऱ्या बैलात, आणि आदाची गाडी पळत होती आमची तेव्हा. तिथनं पुढं पळायला लागलं वासरू. मग तिथनं पुढं पैरं व्हायला लागलं. परत आमचे पुदवाडीचे, वाटेगावचे, इस्लामपूरचे काका यांच्या नियोजनात पळायला लागले बऱ्यापैकी. आता दादा लोक काय म्हणतात माहिती आहे का, पैरे भेटत नाहीत आणि आपल्याला कसं पैरे भेटले एवढं लवकर? वासूच पळायला लागलो त्यामुळे काही कधीच आम्हाला अडचण आली नाही मुलीची. आता पायऱ्याला कधी अडचण आली नाही असं काय नक्की? आता पायऱ्याला भरपूर जण काय म्हणते ती की पायऱ्याला अडचण येते, तुम्हाला लवकर पैरे भेटायला लागले, त्याच्याबद्दल काय सांगता? लहानपणापासून पळतोय त्यामुळे कधी पायऱ्याला नाही अडचण आली. आणि कधी वायदे वगैरे आम्ही दिली पण नाही, कोणाची घेतली पण नाही. वायदीचा तुमचा प्रसंगच आला नाही? आलाच नाही. कसा काय हो? काय विशेषच आहे. आपली वस्तूच म्हणजे पळते. कुठल्या खांदी पळतो तो? डावी उजव्यान सुद्धा पळतो, काय डावा आपला फिट आहे काय. आतापर्यंत त्याच तुमच्या आवडीतलं दादा मैदान कुठलं राहिलं असेल की त्या मैदानात तुम्ही गेला आणि तुम्हाला ते मैदान आवडले? वांगीला मागल्या वर्षी 1 नंबर केला होता, आणि पाणवणला 1 नंबर केला, कडन पळून सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या, सगळ्या टॉपच्या. त्यावेळेस पायरा कोणता होता? त्या पाडवी साहेब नांद्या होता, नांद्यासोबत पायरा पण त्यावेळेस चांगला होता. आतापर्यंत कुठल्या बैलासोबत पळालाय तो? गोट्या संघ पळालाय, त्याच्या संघ पळालाय, संघ पळालाय, चिक्क्या संघ पळालाय, कन्हैया, सासवडचा. म्हणजे सगळे टॉपची बैलात पळालाय तो. आता काय किती दात आहे तो? आता 4 आहे. 4 आहे. मग 4पणाच्या आधीच त्यानं महाराष्ट्रात एवढं
हुबलवाडीकरांचं मोन्या हे नाव त्यानं पोहोचवलं. तर काय म्हणजे गावाचं नाव तुमच्या त्याने केलंय, तुमचं नाव केलंय, काय सांगचाल त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगचाल? ते गावाच्या नावासाठीच पोहोचते. हा गाव आहे बारकं, हा. त्यामुळं आम्ही गावाच्या नाव हुबलवाडीचं मोन्या म्हणतो. आता हुबलवाडीचा मोन्या, तुम्हाला असं का वाटलं नाही की आपल्या घरातल्या कुणाच तरी नाव द्यावं किंवा काय? तसं काय गावचं नाव महत्वाचं. हा मग काय गावात लागतेच, हा. बाहेर बी कळतं कुणाचं बैल आहे काय. आता लोक काय करते ते कुणाच्या नातवाच्या नावावर किंवा कुणाच्या मुलीच्या नावावर पळवतात. तुम्ही सांगितलं की गावचं, तर गावाविषयी म्हणजे काय सांगताल, काय अभिमान असतो का? गावाचा माणसाला लय अभिमान आहे. त्यामुळे हुबलवाडीचा मोन्या म्हणूनच पोहोचतो असं विषय. तुमच्या आवडीचं कुठलं मैदान, तुम्ही कायम असता का मैदानात? हो काय मस्त. काय सांगाल तुमच्या कुठलं आवडीचं मैदान आतापर्यंत? आता म्हणजे बंदच्या काळात पहिल्यांदा चालू झालं तेव्हा वाळव्यात त्याने 1 नंबर केलता. हा. आदत बैल दुसरा बैल मैदान होत, त्यात तिने फेर बाहेर पळून आणि आदत वासरू गाड्यात घेऊन त्याने 1 नंबर केलता. हा, म्हणजे बाहेरून पळून. बाहेर पळून. मग त्यावेळेस तुम्हाला काय त्याची खासियत काय वाटलेली वेगळी? काय बाहेर जेवढा टाकाल तेवढा जातच पळत्या पब्लिक, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. म्हणजे पब्लिकला असेल तेवढा तो जास्तच पळतो. जास्तच पळतो. काय तो बैल तुमच्या आयुष्यात आला, काय वेगळं पण तुमच्या आयुष्यात घडलं? काय म्हणजे वेगळं काय? आता रोजची जीवनशैली आपली असते ती चालूच असते, घडामोडी, आपलं रोजचं काम किंवा घरचा प्रपंच हे असतं, सगळं असतं. पण ज्यावेळेस एखादा मुक्का प्राणी येतो, आपल्या गावाचं नाव करतो, आपलं नाव करतो, त्यावेळेस काय बदल होतो आपल्या जीवनात? यात माणसं जोडते, ती संबंध माणसात जर बऱ्यापैकी येते, चांगलं म्हणजे वळखे होते त्या. हा. सर्वसामान्य माणसं आपण आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसं सगळे शेतकरी राहिले, हा. त्यांचे हे होत. म्हणजे सर्व सामान्य माणसाचे एकमेकाचे संबंध जोडले जातात या क्षेत्रात. हा, ही महत्वाचं. मोठी माणसं बी आहेत ह्यात, त्यांच्या सगळं संमत येते ती. हा. आता पुदळवाडी, तांबवण, इस्लामपूर ही सगळी माणसं आम्हाला मदतच करते. हा. बैलामुळे करते ती. बैलामुळे करते. म्हणजे एक मुक्का प्राणी भरपूर माणसांचा संबंध जोडतो किंवा आपली ओळख निर्माण करून देतो थोडक्यात, आहे का ना? का आता तो एवढा पळतोय, तुम्ही काहीतरी त्याच्या माग कष्ट घेतलेच असतील. कष्ट घेतलं आमच्यात 2 पोरांनी. हा. पुतणी काय तिकडे बसलाय बघ. हा. आणि तो दुसरा तिकडे गेला. हा. दोघांनी माघारी आणला होता 1 महिना अगोदर. घरात सांगितलं नव्हतं बैल आणल्याला, वासरू आणल्याला बारका असत, दुसऱ्या वस्तू बांधलं होतं महिनाभर. परत आणून आपल्या वस्तू बांधलं. बिन माहित होताच तिने आणलं होतं. बिन माहित होताच. हो. आता कुठं आहेत ते भैया, कुठं आहेत? तिकडे गेले. भैया या इकडं. मित्रांनो, त्यांनी घरात कळून दिलं नव्हतं की नक्की इकडे आहे की. भैया इकडे काय सांगचाला, तुम्ही वासरू आणलं आणि वासरू नामांकित झालं, सगळ्या भागात तुमचं नाव केलं. काय तुम्ही भैया एवढं, आता तुमचं वय किती आहे? माझं वय आता 19. 19 वय आहे. वासरू तुम्ही घेतलं, स्वतः चॉईस केलं, तर काय त्यात काय बघितलं? तुम्हाला वाटलेलं एवढं महाराष्ट्रात नाव करेल? वाटलं नव्हतं, पण आपण तेव्हा नवीनच होतो. हा. म्हणजे काय, म्हणजे आम्हाला कधी कासरं बांधा येत नव्हतं आधी. हा. पण आपलं गावात बैल वगैरे पळाय, त्यांच्यावर जायचो. वाटले एक आपल्याला घ्यावा, मग गेलो याला बघा निवरीला. हा. आणि निवरीला बघा गेलं की ते तेव्हा 4-5 महिन्याचा होता, बारकात. गेलो, सोडलं तसं, म्हणजे त्याचा हावभाव बघून पसंतच पडलं. माग आलो, निम्म्यात आल्यावर तो दुसरा मध्यस्थीचा तो म्हणला, तुम्ही नेहमी असलं बघा नाही, उद्या आम्ही विकणार आहे. माग गेलो, आणलं घरातल्या. तेव्हा म्हणजे एवढं ते वातावरण नव्हतं, त्यामुळं 1 महिना आम्ही मित्राच्या वस्तीवर बांधलं. पुन्हा जरा तिथं अडचण ती व्हायला लागल्या, मग पुन्हा आम्ही रानातल्या शेड आणलं. पुन्हा ह्यासनी कळलं मागून, आम्ही काय सत्य सांगितलं नाही. आता भैया, तुम्ही सांगितलं त्याची हालचाल काय, म्हणजे बघितली नक्की काय बघितलं त्यात भैया? बघितलं म्हणजे ते मालकाने सोडलं तसं ते सगळ्या म्हणजे त्या एरियात लागलं पळाय. आणि त्याच्या डोळ्यावनं, म्हणजे जे डोळे आहेत नाही त्याचं, त्या डोळ्यावनं कळतं म्हणजे ते बैल किती अग्रेसिव्ह आहे. ते डोळे एकदम असं मोठे एकदम करतो, त्यामुळे लगेच बैल बघितल्या पसंतच पडला. म्हणजे त्याचा अग्रेसिव्हपणा तुम्ही बघितला? अग्रेसिव्हपणा चांगला. आता भैया, एवढ्या लहानपणात तुम्ही चॉईस केले त्याला, अग्रेसिव्हपणा तुम्ही सांगता, पण वाटलेलं का आपल्या आणलं घरी आणीन बाबा किंवा पळल किंवा नाही पळल, असं म्हणजे गॅरंटी वाटलेली का तुम्हाला की पळलच ती?
पळेल म्हणजे त्याचं लहानपणी हावभाव बघून वाटतच होतं, पण पुन्हा त्याला आम्ही काय करायचो, रोज एक दिवस आड त्याला आम्ही शेड बसून खाली न्यायचो फाटीवर, आणि फाटीवनं सोडायचं मोकळच, मग ती तसंच पळत. मग पुन्हा आम्ही झोपला, पहिलाच फेरा काढला तर पहिलाच फेरा चांगल्या बैलाला त्यानं पळून दिला. मग पुन्हा वाडीत आमच्या मैदानात 6.5-7 महिन्याचं याचं वय होते तेव्हा बैलानं 1 नंबर केला तिथं. तेव्हापासून नाद लागला, म्हणजे लॉकडाऊन मध्ये पोलीस वगैरे तर तसं नाद लागत गेला. बंदचा काळ पोलीस ते आल्या, पुन्हा फायनल झाले आम्ही सगळ्या म्हणजे उत्साह इकडे तिकडे, म्हणजे तेव्हा लॉकडाऊन मध्ये कडक होतं. तेव्हा म्हणजे त्यानं नंबर केला तसं वाटलं मग पळेल. पुन्हा मोठं होईल तसं आता कसं आदत खोंडासनी स्पीड असलं तर पैर होत्या, मग ती पैर करत म्हणजे आम्हाला म्हणजे पैर बिर हे पण माहित नव्हतं. मग आम्ही आदत म्हणजे आदत बैलात गाडी, दुसऱ्या बैलात आम्ही 1 नंबर करायचा, आदत खोंडा, आणि बाहेरनं कायम गाडी पळायची. तेव्हा तो 1 नंबर करायचा कुठं पण. ह्या दादानी सांगितलं या भैयानी भरपूर कष्ट घेतलेत, काय काय कष्ट घेतले त्याच्या मागे? कष्ट म्हणजे काय लहानच होतं, आणल्यापासून दूध वगैरे आणले इकडं, भरडा वगैरे चारून, म्हणजे लहानच होतं. मोठं केलं वगैरे, ट्रेनिंग घेऊन तसं तो व्यवस्थित झाला. आणि हे एक भाव मार हे नंद दोघांनी आम्ही आणले. ते भैया आलेत का? भैया या इकडं. भैया काय सांग चला तुमचा, ते भैयानी सांगितलं की तुम्ही दोघांनी चॉईस केलेला वासरू, आणि ते आज सगळ्या महाराष्ट्रात तुमच्या गावाची ओळख करून दिली किंवा काय काय सांगाल तुम्ही? वासरू घेतलं होतं आपण, लहान असताना घेतलं होतं वासरू, लागले पळाय चांगला आपला. काय काय केलं नियोजन तुम्ही? कारण हा खेळ असा आहे की नियोजनाशिवाय होत नाही. नियोजन काय काय केलं? नियोजन प्रॅक्टिस घेतलं होतं आणल्यापासून, लहानपणापासून दूध वगैरे पाजायचं आपण, प्रॅक्टिस चालवणे, झोपणे, प्रॅक्टिस करू. त्याची काय खासियत, मैदानातली खासियत काय सांगचाल घरची? दादा हे पण दादा आले, दादा सांगा की. आपले दादा तुमचं काय काय नाही हे असतं सहकार्य, इकडे बसा की. सकाळी काय बैलाचं नियोजन माझ्याकडे असते. सुट्टी मेकर आणि नियोजन पण यांच्याकडे. आता नियोजन तुमच्याकडे आहे सांगताय, कारण ह्या क्षेत्रात मित्रांनो तुम्हाला पण माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे, दादा ज्यावेळेस नियोजन करणारा परफेक्ट असतो त्यावेळेस हे क्षेत्र सक्सेस मानलं जाते किंवा सक्सेस माणूस होतो. तर तुम्ही कसं नियोजन त्याचं करता? नियोजन करताना काय आपल्या बैलाच्या तोडीस तोड बैल बघायचा, तरच गाडी पळणार तुमची. कारण बैलाला बैल लागला तर गाडी पळणार, बैल कमी पळणार लागला तर गाडी नाही ना पळणार, असं विषय होतो. असं नियोजन करावं लागते, त्याशिवाय गाडी नाही पळणार. असं कुठल्या मैदानात झालंय का की आपल्या बैलासोबत असा कमी म्हणजे खालच्या ह्याचा बैल घातलाय रेंजचा आणि तिथे 1 नंबर झालाय, असं आहे का तुमच्या आठवणीतलं मैदान? तसं शक्यतो नाही, कधी झालाच पायरा नाही झाला आपला एवढा हलका पायरा. त्यामुळे कायम बैलाला बैल चांगलाच असतो, हलका बैल नाही कधी घातला, त्यामुळे काय म्हणजे तसं कधी प्रसंग झाला नाही. म्हणजे थोडक्यात बैल पाळणार असल्यामुळे तुम्हाला काय कधी चांगल्या पायऱ्यातच बैल पळाला, कुठलाच बैल राहिला नाही त्या बैलाबरोबर. नामांकित मैदान कुठलं कुठलं सांगचाल त्याचं? नामांकित पेडगावला पण राहिला गोट्याने, ते आपला मोन्या. परत कोळ्याच्या मैदानात तो हरण्या आपला ह्याचा वराड्याचा हरण्या आणि मोन्या, ती पण गाडी आता परवा कोळ्याला राहिली. माळशिरसला राहुलदादाचा कन्हैया आणि मोन्या ही पण गाडी राहिली. या गाड्या सगळ्यात चांगल्या पायऱ्याचा बैल पळाला. आतापर्यंत बैलांना म्हणजे असं कधी नाराज केलं नाही? नाही, नाराज करायचा काही विषय नाही, कारण हे खेळ आहे, खेळात काय हारजीत होणारच. मग हरली म्हणून आपण लगेच काय नाराज होऊन चालते का? 1 मैदान हरल, 2 हरल, कधी तर राहणारच ना गाडी बोलायला. म्हणजे खचून जायचं नाही, जायचं नाही, कारण त्यानं काय त्याच्या अपेक्षेपेक्षा बाहेर बोलायला ते झालेला आहे, त्यामुळे खचून जायचा काही विषय येत नाही. कारण त्याच्याकडे इच्छा काय कुठली राहिलेली नाही बैलाकडे आजपर्यंत. दादा तुम्ही सांगितलं खचून जायचं ना, ज्या जीत होत असते, पण हार झाल्यानंतर काय असतो? हार झाल्यावर काय तुम्हाला पुढला अनुभव येतो ना, तर ह्या मैदानात तुमची गाडी कशामुळे पडली याचा अंदाज तुम्हाला येतो ना लगेच एका मैदानात. त्यामुळे काय आता 1 मैदान हारला तुम्ही, पुढल्या मैदानाला ह्याच्यापेक्षा तुमचं नियोजन वेगळं काय तर लागते ना, पुढलं काय तर प्रगती होती. आणि त्यामुळे हार झाली म्हणून खचून काय उपयोग नाही, खचून जायचं काय विषय नाही. म्हणजे थोडक्यात शिकायला भेटते, अनुभव वाढतोय ना, अनुभव वाढतोय. आता इथं आपली काय चुकी झाली ती पुढल्या मैदानाला सुधारू शकतो आपण. त्यामुळे काय हार झाली म्हणून लगेच काय एवढा फरक पडत नाही एखाद्या मैदानात. तर मित्रांनो दादाने असं सांगितलंय की
जरी हार झाली तरी चांगलंच आहे आणि जीत झाली तरी चांगलं आहे, कारण दोन्ही पण ज्यावेळेस हार होती जीत होती त्यावेळेस अनुभव वाढत जातो आणि ज्यावेळेस अनुभव वाढतो त्यावेळेसच दादा ह्या क्षेत्रात सक्सेस होतो माणूस. खचून गेले तुम्ही क्षेत्रच काय जोपावू शकणार. हा तर दादा तुम्ही एवढं सांगितलं, असंच आपला मोन्या नाव करेल तुमच्या गावचं. तुम्ही जे नियोजन करताय तुमच्या नियोजनाला खरा उतरेल, ही शुभेच्छा करतो तुम्हाला. धन्यवाद.